नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण फुलगोबीची खूप जबरदस्त अशी रेसिपी बघतो आहे. तर एक असा फुलगोबी घ्यायचा आहे, त्याच्यावरती डाग वगैरे असतील ना तर त्याला साफ करून घ्यायचं आहे. कारण काय यावर्षी पाऊस इतका झालेला आहे की शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे. सगळा भाजीपाला ना खराब झालेला आहे. तर हे डाग वगैरे लागलेले ना सगळे काढून घ्यायचे आणि त्याला काय करायचं, हे बघा असं याचं चंक्समध्ये तोडून घ्यायचं बरं का. एकदम सोप्या पद्धतीने निघून जातं ते. हे बघा अशा पद्धतीने सगळं आहे ना मोकळं करून घ्यायचं पूर्ण फ्लावर हे असं. आणि हा देठ याला व्हेजिटेबल स्टॉकसाठी तुम्ही यूज करू शकता किंवा फेकायचं तर फेकू शकता. आता हे जे मोठे मोठे पीस आहेत ना त्याचे आपल्याला असे 4 भाग करायचे आहेत. हे बघा, तर ह्या आकारामध्ये ना आपल्याला ते सगळेच्या सगळे कापून घ्यायचे आहेत बरं का. हे बघा या आकारामध्ये. आता 3 आहे ना मीडियम आकाराचे टोमॅटो घ्यायचे आणि त्याला ना असं क्रॉसमध्ये ना असं चिरा मारून घ्यायच्यात बरं काय. बघा पूर्ण कापायचं नाही, फक्त क्रॉसमध्ये चिरा मारायच्यात अशा थोड्याशा या अशा पद्धतीने. 2 आहे ना मीडियम आकाराचे असे कांदे घ्यायचे आहेत, त्याचे साल वगैरे सगळं स्वच्छ करून घ्यायचं त्यांना आणि मग हे असं मोकळं करून घ्यायचं आहे. हे बघा शक्य होईल तितक्या पाकळ्या त्याच्या काढून घ्यायच्या. तर हे दोन्ही मीडियम कांदे ना अशाच प्रकारे मोकळे करून घ्यायचे आहेत. हे बघा असे. आता काय करायचं, एक पातेलं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये ना पाणी भरून घ्यायचं आपल्याला आणि एकदम व्यवस्थित गरम करून घ्यायचं बरं का. एकदम कडक गरम करून घ्यायचं आहे. आणि आता त्याच्यामध्ये हे कांद्याच्या ज्या पाकळ्या आपण केल्यात ना त्या अशा टाकून घ्यायच्यात. हे टोमॅटो जे चिरा मारलेले आहेत आपण अशा क्रॉसमध्ये ते पण त्याच्यात टाकायचे. एक 5-6 लाल मिरच्या त्या पण त्याच्यात टाकायच्यात. आणि हे फ्लावरचे जे आपण कापं करून घेतलेत ना, असे तुकडे करून घेतलेत ना ते त्याच्यात टाकायचेत आपल्याला. सगळं त्याच्यात टाकून घ्यायचं आणि याला ना एक कमीत कमी 7 ते 8 मिनिटं छान बॉईल करून घ्यायचे बरं का. एकदम मस्त उकळून घ्यायचं आहे त्याला एक 7 ते 8 मिनिटं मोठ्या आचेवरचा. तर बघा बरोबर 8 मिनिटं झालेले आहेत आणि आपली फ्लावर एकदम व्यवस्थित शिजलेली आहे, नरम झालेली आहे. तिला वाटलं असतं असं चेक करून बघायचं. व्यवस्थित शिजलेली आहे. तुम्हाला जर वाटत असेल ना की अजून थोडीशी कच्ची आहे, एक 2-3 मिनटं आणखी तिला बॉईल करून घ्यायचं. आता काय करायचं, गॅस आहे ना बंद करायचा आणि ही फ्लावर जी आहे ना ही अशी काढून घ्यायची आपल्याला चमच्याच्या सहाय्याने. सगळीच्या सगळी फ्लावर त्याच्यातली काढून घ्यायची. तर बघा अशी सगळी फ्लावर काढून घ्यायची. थोडी थोडी छोटी छोटी जी असती ना ती राहिली तरी काय हरकत नाही. आता हे सगळं आहे ना पाणी याच्यातलं काढून घ्यायचं बरं का. ते सगळं आपल्याला आहे ना काढून घ्यायचं आहे. आणि सगळं मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आपल्याला हे सगळं काढून. तर बघा हे असं सगळं मिक्सरच्या भांड्यात ते काढून घ्यायचं आणि याला पूर्ण थंड करायचा. एकदम थंड पाहिजे, त्याच्यातनं वाफा वगैरे काहीच निघाल्या नाही पाहिजे. नाही तर ज्यावेळेस आपण त्याला बारीक करू ना ते सगळं ते आहे ना वाफेनं सगळं उडलं अंगावर. त्याच्यामुळे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. तर बघा आता मस्त थंड झालेलं आहे आणि टोमॅटोला चिरा मारल्यामुळं ना हे बघा अशा आतपर्यंत शिजलेले आहेत टोमॅटो, कच्चे नाही राहत. आता त्याच्यामध्ये काय करायचं, असे 7-8 ना बदाम आपल्याला टाकून घ्यायचे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून एकदम फाईन अशी प्युरी याची तयार करून घ्यायची आपल्याला. तर बघा असं छान वाटण एकदम मस्त अशी प्युरी तयार करून घ्यायची त्याची. आता एक कढई घ्यायची, त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे थोडं आणि तेल आहे ना जरा गरम करून घ्यायचं आहे. आता तेल गरम झालं की त्याच्यात ना थोडीशी मोहरी थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आहे.
आणि आपण केलेली थोडीशी प्युरी ना अगोदर टाकून घ्यायची, अगदी 4-5 चमचे फक्त, बरं का, जास्त नाही. थोडंसं अद्रक लसणची पेस्ट त्याच्यात टाकून घ्यायची आपल्याला 1 चमचा. ही थोडीशी प्युरी आपण त्याच्यासाठीच थोडीशी टाकली आहे, कारण काय हे अद्रक लसणची जी पेस्ट आहे ती जर आपण डायरेक्ट तेलात टाकली असते ती जळाली असती. या प्युरीमुळं तिला थोडासा सपोर्ट मिळतो आणि आपले स्पायसेससुद्धा फ्राय व्हायला मदत होती. ठीक आहे. आता याला 1 मिनटं फक्त चालवत राहायचं आहे. आता त्याच्यामध्ये ना थोडीशी हळद टाकायची, थोडंसं लाल तिखट, व्हेज ग्रेव्ही मसाला, धने पावडर थोडीशी, थोडंसं लाल तिखट आणखी टाकू आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आता याला मिक्स करून घेऊ. गॅस थोडा वाढवायचा आहे, याला व्यवस्थित फ्राय करून घेऊ. एक चमचाभर कांदा लसूण मसाला पण टाकून घेऊ त्याच्यात, म्हणजे त्याने मस्त जबरदस्त अशी गावरान टेस्ट लागते त्याला. आता ही आपली बाकीची सगळी प्युरी त्याच्यात टाकून द्यायची. मिक्स करून घेऊ त्याला मस्त. खूप सुंदर लागते बरं का मित्रांनो ही रेसिपी. या पद्धतीनं फ्लॉवर ना तुम्ही एक वेळेस करून बघा. आता याच्यातलं पाणी आटून घ्यायचं आपल्याला बरंच, बरं का. तर याला 2-3 मिनटं आपल्याला मोठ्या आचेवरच आहे ना चालवत राहावं लागणार आहे. अशी ग्रेव्ही उडत असेल ना तर थोडंसं झाकण ठेवून द्यायचं त्याच्यावर 2-3 मिनटं. हे बघा 3 मिनटं झालेले आहेत. पाणी पण भरपूर आटलेलं आहे. आता फक्त आहे ना मसाला राहिलेला आहे त्याच्यात. आणि आपली ग्रेव्ही बघा किती मस्त दिसते. आता ही फ्लावर जी ना ही त्याच्यात टाकून घ्यायची आपल्याला. मिक्स करून घेऊ प्रॉपर. आता त्याच्यामध्ये ना आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, जवळपास 1 ग्लास. आता गॅसचं टेम्परेचर ना थोडं वाढवायचं आहे. तुम्हाला जर हे पातळ पाहिजे असेल ना त्याच्यामध्ये आणखी थोडंसं पाणी वाढवून घेऊ शकता, पण थोडंसं मीडियम कन्सिस्टन्सी राहू द्या, मस्त लागतं त्यानेच खायला. याने तुम्ही कसं भातासोबत, चपाती, पराठा वगैरे, पुरीसोबत याला खाऊ शकता. आता त्याच्यामध्ये ना आपल्याला कसुरी मेथी असते ना अशी एकदम बारीक अशी दोन्ही हाताने रगडून टाकून घ्यायची. थोडी जास्तच टाकावर का कसुरी मेथीचा फ्लेवर 1 नंबर लागतो खाताना. आणि मस्त अशी कोथिंबीर. ह्याच्यामध्ये ना तुम्हाला जर हवं असेल तर क्रीम, बटर वगैरे यूज करू शकता, पण त्याने ना डिश खूप रिच होऊन जाईल. आणि आपल्याला थोडी लाईटच ठेवायची. त्याच्यामुळे ह्या पद्धतीने एक वेळेस करून बघा, इतकी सुंदर लागते ना, खरंच सांगतो तुम्हाला. तर आपला व्हिडिओ, आपली रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि फ्लॉवर या पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. हे बघा 1 नंबर दिसते का नाही, कोणाला आवडणार नाही सांगा. 1 नंबर फ्लॉवर आपली.